भगिनो, मी पुन्हा आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण येशूची शिकवण ह्या विषयावरती चिंतन करणार आहोत आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, थोडंसं बारकाईने ह्या विषयाकडे लक्ष देऊया। कारण जगामध्ये कोणीही शिकवण दिली नाही अशा प्रकारची आगळी वेगळी शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे। आणि जुन्या काळात सुद्धा जी शिकवण होती ती येशू ख्रिस्ताने शुद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि येशू ख्रिस्ताने जे नियम घालून दिलेले आहेत, जे कायदे शिकवलेले आहेत, ज्या आज्ञा दिलेल्या आहेत आणि विशेषतः त्याचे जे नीती नियम आहेत ते जगामध्ये आगळे वेगळे आहेत। म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आपण बारकाईने लक्ष देऊया आणि ते पाळण्यासाठी परमेश्वराचं सामर्थ्य मागूया। कारण हे काम सोपं नाही आहे। येशू ख्रिस्त शिकवण देतो, पण ती शिकवण आपण पाळण्यासाठी आणि त्याद्वारे आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी आपण देखील येशू ख्रिस्ताप्रमाणे बनावे ही त्याची अपेक्षा आहे। आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, केवळ एका कानाने ऐकणं आणि दुसऱ्या कानाने सोडून देणं, जे कदाचित आजपर्यंत आपण केलं असेल तसं न होता ह्या शिकवणुकीकडे आपण बारकाईने लक्ष देऊया। ते मला कसं पाळता येईल त्यासाठी प्रयत्न करूया आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागूया, शक्ती मागूया। हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण म्हणजेच खरोखर अमृत आहे। आणि म्हणून अमृताप्रमाणे ही शिकवण आपण चाखावी आणि त्याद्वारे आपल्या जीवनाचा उत्कर्ष व्हावा हीच मी प्रभूकडे आपणासाठी प्रार्थना करतो। प्रिय बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्ताने जी शिकवण दिलेली आहे ती बायबलच्या ह्या 4 शुभवर्तमानामध्ये साठवून ठेवलेली आहे शुभवर्तमानकारांनी, की जेणेकरून ती आपण पाळावी। कारण येशू ख्रिस्त स्वतः सांगतो आहे की जे मी तुम्हाला शिकविले आहे ते त्यांना आज्ञा पालनास करावयास लावा, अशासाठी की त्याद्वारे त्यांनी खरोखर पश्चाताप करावा आणि जीवनामध्ये बाप्तिस्मा स्वीकारा आणि प्रभू येशू हाच प्रभू आणि परमेश्वर आहे ह्याचा स्वीकार करावा, म्हणजे तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल। हो माझ्या प्रिय बंधूंनो, म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची सगळ्यात मोठी शिकवण म्हणजेच प्रेमाची। तो सांगतो, संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण आत्म्याने आणि संपूर्ण शरीराने येशूवर, देवावर प्रेम करा आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा। हो माझ्या प्रिय बंधूंनो, मत्तईच्या 22व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला वाटतं की खरोखर ही अशी शिकवण आहे की कोणतीही गोष्ट आपण जी करतो ही संपूर्ण हृदयाने केली पाहिजे। तसंच देवावर जेव्हा आपण प्रेम करतो, म्हणजे केवळ देवळात येणं, केवळ रोजरी करणं किंवा केवळ एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देणं एवढंच नाही आहे। म्हणून हे हृदयापासून जे काही गोष्टी होतात त्या परिणामकारक आहेत असं येशू आपल्याला सांगतो आहे। आणि जशी स्वतःवर तशी इतरावर देखील प्रीती करा। म्हणजे माणूस स्वतःवर किती प्रीती करतो, म्हणजे आपल्या अंगाला जणू काही एक मच्छर देखील चावू नये असं आपल्याला वाटतं, म्हणजे आपण काळजी केवढी घेतो। तसं दुसऱ्यांचं दुःख आहे, दुसऱ्यांच्या वेदना आहेत, त्यांच्या गरजा आहेत, त्यांच्या अपेक्षा आहेत, त्यांचे निरनिराळे विचार आहेत, ह्या सगळ्या देखील प्रेम करून त्याप्रमाणे त्यांना ईश्वर प्रेम आपण द्यावं ही प्रभू येशू ख्रिस्ताची अपेक्षा आहे। म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आपण मत्तईच्या अध्यायामध्ये 22व्या अध्यायाकडे जाऊया आणि त्या ठिकाणी आपल्याला 36 ते 40 ह्या ओवीमध्ये जे सांगितलेलं आहे त्याकडे आपण लक्ष देऊन बारकाईने निहाळूया किंवा त्यावर मनन चिंतन करूया
केवळ एवढं जरी केलं तरी देखील खूप आहे, कारण येशू ख्रिस्त सांगतो की सर्व नियम किंवा नियमशास्त्र आणि आज्ञा ह्यापेक्षा ही आज्ञा मोठी आहे. म्हणून आज आपण ह्या विषयाकडे चालत असताना येशूने दुसरी गोष्ट शिकवलेली आपल्याला, आणि त्याला सुवर्ण नियम म्हणतात, किंवा कधी कधी आपण शिकवताना 7-12 उतारा म्हणतात की जो प्रमुख असतो. म्हणून मत्तेचा अध्याय 7 आणि 12वी ओवी ह्याच्यामध्ये हा सुवर्ण नियम दिलेला आहे की जसं इतरांनी आपल्याला वागवावं असं आपल्याला वाटतं तसं आपण देखील इतरांना वागवलं पाहिजे. ह्याचा अर्थ काय की जसं मला कोणी शिवी देऊ नये, मी दुसऱ्याला शिवी देणार नाही. इतरांनी माझ्या संकटात दुःखात मदत करावी, मी देखील इतरांच्या दुःखात संकटात मदत करायला गेलो पाहिजे. अगदी सोपं आहे. जसं मला वाटतं की मला ह्या गोष्टी हव्यात, त्या गोष्टी हव्यात, तसं इतरांना देखील वाटतं. म्हणजेच माझ्या प्रिय बंधूंनो, मला कोणीही हात लावून स्पर्श करू नये किंवा मला कोणतीही दुखापत करू नये असं आपल्याला वाटतं. माझ्या नावाची बदनामी करू नये, माझी टीका करू नये, तसं आपण देखील दुसऱ्यांच्या नावाची टीका करणं, नाव बदनाम करणं हे योग्य नाही आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने हा जो नियम घालून दिलेला आहे त्या नियमाकडे आपण बारीक लक्ष दिले, आणि कदाचित आपण एखाद्या कागदावर वहीवर लिहून ठेवू शकतो की काय काय माझ्या अपेक्षा आहेत, इतरांनी मला कसं कसं वागवलं पाहिजे, त्याप्रमाणे मी इतरांना वागवतो का. जर इतरांना गाडीमध्ये किंवा बसमध्ये जागा नसेल तर मला वाटतं मला कोणती जागा द्यावी, तसा आपण देखील उठून दुसऱ्यांना जागा द्यायला तयार असतो का, हा विचार करणं आवश्यक आहे. हो माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये बराचसा वेळ प्रार्थनेमध्ये घालवलेला आहे आणि त्याने प्रार्थना करायला शिकवलेला आहे. विशेष करून अध्याय 6 मध्ये मत्तेच्या आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना तो शिकवतो आपल्या शिष्यांना. परंतु स्वतः अनेक वेळेला अगदी त्याच्या जीवनातील दुःख ज्या वेळेला सुरुवात झाली तेव्हा गेत्सेमनी बागेमध्ये देखील तो रात्रभर प्रार्थना करीत होता. आपल्या शिष्यांच्या निवडणुकी अगोदर देखील, त्यांना निवडण्या अगोदर देखील त्यांनी प्रार्थना केलेली आहे. कोणत्याही चमत्काराच्या अगोदर तो प्रार्थना करतो. तसं आपण देखील माझ्या प्रिय बंधूंनो प्रार्थना करणं आवश्यक आहे, कारण प्रार्थनेद्वारे आपल्याला जे आध्यात्मिक बळ मिळतं, जी शक्ती मिळते, ज्या आपण मोहावरती विजय मिळवू शकतो, त्यामुळे आपल्या कॅरेक्टरला, आपल्या चारित्र्याला अधिक किंमत प्राप्त होते. म्हणून त्याकडे आपण लक्ष द्यावं अशी प्रभूची इच्छा आहे. म्हणून योग्य वेळी दिवसा किंवा रात्री प्रार्थना करणं हे आवश्यक आहे. आपण प्रभूमध्ये राहतो आणि प्रभू आपल्यामध्ये राहतो. आपल्या तोंडातून, आपल्या जीवनातून, आपल्या हातापायातून कोणतंही वाईट कृत्य घडू शकत नाही. ह्यासाठी ह्या प्रार्थनेची आवश्यकता आहे. म्हणून तो आपल्याला प्रार्थना करायला शिकवतो. माझ्या प्रिय बंधूंनो, ह्या 4 शुभवर्तमानाचा उद्देश एकच आहे की आपण सर्वांनी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवावा. आणि विशेषतः योहानच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 20 मध्ये ओवी 30 मध्ये तो सांगत आहे की तुम्ही सर्वांनी येशूवर विश्वास ठेवून तो प्रभू परमेश्वर आहे म्हणून त्याला स्वीकारावे आणि त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावे. म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. म्हणजे श्रद्धा, आपला विश्वास, येशू हाच तारणारा आहे, येशू हा जीवन देणारा आहे. येशूमध्ये नवनवीन घटना घडतात आणि नवीन गोष्टी तो करतो आणि तो आपल्यासाठी चमत्कार करतो, कारण तो आपला मेंढपाळ आहे, तो आपली काळजी वाहतो. माझ्या प्रिय बंधूंनो, अशा ह्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा. ह्या विश्वासासंदर्भामध्ये आपल्याला ह्या शुभवर्तमानामध्ये बरीचशी शिकवण साक्षात प्रभू येशू ख्रिस्त देत आहे. येशू ख्रिस्त सांगतो, केवळ माझ्यावर नव्हे, कमीत कमी मी जी कार्य करतो त्यावरून तरी
तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या पित्याने मला पाठवलेलं आहे आणि जे पिता सांगतो ते मी करतो. हो माझ्या प्रिय बंधूंनो, येशू ख्रिस्ताचं एकंदरीत जीवन पाहिल्यानंतर, त्याचं कार्य पाहिल्यानंतर, येशू ख्रिस्त कशी दया दाखवतो, त्याच्या अंतकरणाला कसा कळवळा येतो, त्याला कसं दयेचा पाझर फुटतो, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर येशू खरोखरच देवाचा पुत्र आहे, तारणारा आहे, जगाचा एकमेव तारणारा आहे, असा विश्वास आपण जर प्रकट केला तर नक्कीच आपण येशू ख्रिस्त हा आपल्यासाठी देव आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवण्यास तयार असू. माझ्या प्रिय बंधूंनो, येशू ख्रिस्त देखील आपल्याला सांगतो आहे, विशेष करून मत्तईच्या अध्याय 6 मध्ये ओवी 14-15 तो सांगतो आहे की जसा प्रभू परमेश्वर आपल्याला क्षमा करतो तशी आपण देखील इतरांना क्षमा केली पाहिजे, त्यांच्या पापांची, त्यांच्या अपराधांची, त्यांच्या चुकांची. कारण प्रत्येक मनुष्य चुकतो आणि जरी त्याने काही गोष्टी मुद्दामून केल्या असतील तर देखील रागामध्ये केल्या असतील, भावनेमध्ये केल्या असतील, म्हणून त्याला क्षमा करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून येशू ख्रिस्त अगदी पुढे देखील आपल्याला सांगत आहे अध्याय 18 मध्ये की तुम्ही तुमच्या भावाला 7च्या 70 वेळा क्षमा करा. हो माझ्या प्रिय मित्रांनो, की क्षमेचं हे दान प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देतो, त्याने आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला लोकांची दया येते, कळवळा येतो आणि त्यावेळेला आपण त्यांना क्षमा केली पाहिजे. कारण क्षमा केल्याने आपण मोठे होतो, तो मोठा नाही होत. आणि त्या दृष्टिकोनातून माझ्या प्रिय मित्रांनो, क्षमा करणं हे आपलं ख्रिस्ती लोकांचं आद्य कर्तव्य आहे. साक्षात जॉन पॉल दुसऱ्या पोपने देखील आपल्या मारेकऱ्याला क्षमा केली आणि त्याद्वारे जगामध्ये त्याचं नाव उज्ज्वल झालं, हे आपण पाहतो. आणि केवळ त्यांनीच नव्हे तर अनेक संत महंतांनी किती क्षमा केलेली आहे. आज देखील भारतामध्ये ख्रिस्ती लोकांवरती जे अनेक प्रकार घडतात त्यावेळेला देखील ख्रिस्ती अधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या लोकांना क्षमा केलेली आहे, हे आपण पाहतो. हो माझ्या प्रिय बंधूंनो, क्षमा ही अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या घरामध्ये देखील अत्यंत रोजच्या रोज आपल्याला क्षमेची गरज भासते. कधी कधी नवरा बायकोमध्ये सुद्धा संघर्ष येऊ शकतात. पालकांना देखील मुलांचा राग येऊ शकतो, मुलांना देखील पालकांचा राग येऊ शकतो. पण क्षमा जर आपण केली तर आपण खरे ख्रिस्ती बनतो, देवाची लेकरं बनतो. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आज मी आपणास आवर्जून सांगत आहे की माझ्यामध्ये हा क्षमेचा गुण कसा येईल आणि तो कसा वाढेल आणि मी त्याला कसं महत्त्व देईन, ह्याकडे आपण लक्ष पुरवावं अशी मी आपणास विनंती करीत आहे. दुसरी एक गोष्ट माझ्या प्रिय बंधूंनो, की प्रभू येशू आपल्याला सांगतो आहे की मला प्रभू प्रभू म्हटल्याने तुमचं तारण होईल असं नाही, किंवा तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळेल असंही नाही. तर जो माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करतो, म्हणजे परमेश्वराची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण अनेक वेळेला वर्षभर देवळात गेलो आणि देवाची इच्छा आपल्या जीवनात येऊ दिलीच नाही तर आपण ह्या स्वर्गाच्या राज्याला पात्र नाहीत, हे स्पष्ट होते. हो माझ्या प्रिय मित्रांनो, एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की प्रभू येशू ख्रिस्त अनेकदा आपल्याला सांगतो आहे की माझ्या पित्याची इच्छा हीच आहे आणि जी पित्याची इच्छा आहे तीच मी करत असतो. आणि पित्याची इच्छा आहे की मी देखील अशा प्रकारे मरणाला स्वागत करावं, मरणाचं स्वागत करावं आणि त्याद्वारे प्रभू परमेश्वर पित्याची आज्ञा पाळावी. हो माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः आपल्या परमेश्वर पित्याच्या इच्छेला खूप मोठा मान दिलेला आहे. मरिया आणि योसेफ ह्यांच्या जीवनामध्ये आपण पाहतो, मरियासाठी तुझ्या इच्छेप्रमाणे हो, दाय विल बी डन. म्हणजे परमेश्वराची इच्छा किती महत्त्वाची आहे. म्हणून किती दुःख आलं, किती संकट आलीत
पण परमेश्वराची इच्छा काय आहे त्यानुसार आपण चालावं, म्हणजे आपल्याला परमेश्वराची कृपा मिळते. हो प्रिय बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या कार्याला सुरुवात करण्या अगोदर पहिली शिकवण दिली आणि ती आपल्याला मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 4 मध्ये सुद्धा आपल्याला सापडेल की त्या ठिकाणी येशू सांगतो आहे की पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. हो, पश्चाताप केलेला मनुष्य एखाद्या वेळेला अगदी मरणाच्या टोकाला देखील जाऊ शकतो, पश्चाताप करू शकतो आणि स्वर्गात जाऊ शकतो. कारण परमेश्वराची ही इच्छा आहे की आपण सॉरी म्हणावं. आपण आपल्या घरामध्ये सॉरी म्हणायला शिकलं पाहिजे. हो माझ्या प्रियबंधूंनो, आपल्याला जर पश्चाताप झालाच नाही तर आपलं जीवन बदलू शकत नाही. कधी कधी आपल्या मनामध्ये काही सवयी असतात आणि काही अशा घटना घडत असतात, सवयीने घडतात. म्हणून ह्या सवयीवरती सुद्धा बंधनं आणणं आणि आपल्या जीवनामध्ये पश्चातापाला अगदी महत्त्व देणं आणि त्याद्वारे परमेश्वराच्या कृपेवरती, त्याच्या शब्दावरती विश्वास ठेवणं की परमेश्वराच्या शब्दानेच माझं तारण होत. माझ्या प्रिय बंधूंनो, जेव्हा येशू ख्रिस्त सांगतो की तुम्ही आपले वधस्तंभ उचला आणि माझ्या मागे या, आणि विशेष करून तेव्हा तो आपल्या शिष्याला सांगतो, अध्याय 4 मध्ये आपण पाहिलेलं आहे की माझ्या मागे या, तेव्हा आपण सगळं सोडून प्रभू येशूच्या मागे गेलो. म्हणजे येशूला आपण सांगत असतो की माझ्या ह्या धनसंपत्तीपेक्षा, ह्या वैभवापेक्षा माझं तुझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू. म्हणजे असं जेव्हा आपण सांगू शकतो तेव्हा आपण येशूचं अनुकरण खऱ्या अर्थाने करतो. आज माझ्या प्रिय बंधूंनो, ह्या अनेक संत महंतांनी आपली सगळी प्रॉपर्टी, मालमत्ता विकून, आपल्या आईवडिलांना टाकून येशूच्या मागे जात आहेत आणि कार्य करीत आहेत जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये. अनेकदा आपण पाहतो काही जंगलामध्ये सुद्धा काही धर्मगुरू जाऊन येशूची सेवा करीत आहेत. त्याला कारण येशू त्यांना बोलावतो आणि येशू बोलावतो तेव्हा आपण त्या येशूला सकारात्मक असा प्रतिसाद दिला पाहिजे, असं येशू आपल्याला सांगत आहे. हो माझ्या प्रिय बंधूंनो, एक गोष्ट येशूला आवडत नाही आणि ती म्हणजेच येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो आहे की माणसाने प्रामाणिक असावं, माणसाने ढोंगी असू नये. काही ढोंगी माणसं समोर असं सांगतात आणि असं करतात लोकांना दाखवण्यासाठी. म्हणून येशू ख्रिस्त विशेषतः शास्त्री पुरुषांना सांगतो आहे की ते रस्त्यावर किंवा नाक्यावरती किंवा चौकावरती जाऊन प्रार्थना करतात, मोठमोठ्याने बोलतात, परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम नाही, भक्ती नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा ढोंगीपणा नसावा. आपल्या कुटुंबातली माणसं सुद्धा आपल्याला सांगू शकतात की मी प्रामाणिक आहे की मी ढोंगी आहे. आणि माझ्या प्रिय बंधू, ढोंगीचं आवरण आपण आपल्या तोंडावरती, आपल्या जीवनावरती आणून आपण लोकांची फसवणूक करतो आणि त्याद्वारे स्वर्गाच्या राज्यात आपल्याला प्रवेश मिळू शकत नाही. त्याला हेच कारण आहे की आपण प्रामाणिक नाही. आणि म्हणून आजच्या ह्या येशूच्या शिकवणुकीच्या दिवशी हा आपण विचार करूया की येशूने जे शिकवलेलं आहे कशासाठी, की माझं चारित्र्य, माझं जीवन हे सुधारलं पाहिजे, प्रगतीपथावर असलं पाहिजे. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, ही गोष्ट आपण करणं आवश्यक आहे. कदाचित मी ह्या अगोदर पण सांगितलं असेल, पण येशू ख्रिस्त मत्तईच्या अध्याय 5 मध्ये आपल्याला सांगतो आहे की तुम्ही तुमच्या वैरावर देखील प्रेम करा. आता वैरावर प्रेम करा अशी शिकवण कोणत्याही धर्मात, कोणत्याही संत महंतांनी दिलेली नाही. पण येशू ख्रिस्त आपल्याला देतो, कारण त्याला ठाऊक आहे आपला वैरी देखील आपण क्षमा केल्यामुळे बदलेल. आपण आपल्या वैरावर प्रेम केलं म्हणजेच परमेश्वर आपल्याला देखील क्षमा करून आपल्यावर प्रेम करील. हो माझ्या प्रिय बंधूंनो, अनेकदा अन्य धर्मीय लोक मला सांगतायत हे कसं काय शक्य आहे. कारण येशू ख्रिस्ताने सांगतो की कुणी तुमच्या एका गालावर मारली तर तुम्ही दुसरा गाल पुढे करा. ह्याचा अर्थ काय? असं कोण करू शकतो का?
आणि माझ्या प्रियबंधू लोकांना पटत नाही, परंतु ख्रिस्ती समाजामध्ये ही ख्रिस्ताची शिकवण आहे, ही जगामध्ये उदात्त शिकवण आहे. देर इज नो अदर ऑल्टरनेटिव्ह, म्हणजे त्याला दुसरा पर्याय नाही. म्हणून माझ्या प्रियबंधूंनो, ह्याद्वारे आपण एक गोष्ट माझ्या प्रियबंधूंनो, आपण त्याने आपल्याला अध्याय 5 1 ते 12 किंवा 3 ते 12 ह्याच्यामध्ये काही धन्यवाद दिलेले आहेत आणि त्या धन्यवादाद्वारे तो आपल्याला प्रत्यक्षात अनप्रत्यक्षपणे सांगत आहे की आपण कसं जगावं. म्हणून तुम्ही आत्म्याने दीन असावे, आत्म्याने नम्र असावे, म्हणजेच जे तुमच्या अंतःकरणामध्ये ही दीनता पाहतील ते परमेश्वराचा गौरव करतील आणि तुम्ही परमेश्वराचे पुत्र व्हाल, परमेश्वराच्या स्वर्गराज्यात तुम्ही जाल. आणि म्हणून माझ्या प्रियबंधूंनो, जे दयाळू आहेत, जे नीतिमत्वाचे भुकेले आहेत, जे दयाळू आहेत, विशेषतः जे शांती करणारे आहेत, जे मनाचे शुद्ध आहेत, हे सगळे लोक, म्हणजे माणूस मनाने शुद्ध असला पाहिजे, तो नेहमी नम्र असला पाहिजे, घमेंडखोरपणा नसावा. की ही जी ज्याला आपण जीवन तत्व म्हणतो किंवा मूल्य म्हणतो, ही मूल्य जर आपल्यामध्ये नसती तर आपल्याला अध्यात्म मिळू शकत नाही. म्हणजे एखादा जो संत असतो त्या संतामध्ये ही सगळी मूल्य आपल्याला पाहायला मिळतात. आणि असा हा माणूससुद्धा नीतिमत्तेसाठी भुकेलेला असतो, तहानलेला असतो आणि त्यासाठी तो प्राण द्यायला पण तयार असतो, कारण त्याला ह्या देवाच्या गोष्टी आवडतात, परमेश्वराच्या गोष्टी आवडतात. जग करते तसं करणं सहज शक्य आहे, सगळे लोक तसं करतात, मी पण तसं करणार का? मी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. येशू ख्रिस्ताने ह्या जगामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवलं, म्हणून तो देवाचा पुत्र म्हणून ठरला आणि जगाचा तारणारा ठरला किंवा जगाचा न्यायाधीश ठरला. प्रिय मित्रांनो, ह्याकडे आपण लक्ष देत असताना पुढे अध्याय 5:20 पासून आपल्याला 2-3 महत्त्वाच्या गोष्टी येशू ख्रिस्त शिकवतो. आणि त्यामध्ये एक म्हणजे राग, व्यभिचार, ह्या ज्या गोष्टी आहेत की माणसाने कुणाचा खून करू नये, परंतु माणसाने इतरावर रागावूही नाही. म्हणजे एखाद्या आपल्या भावाला मूर्ख असं म्हटलं तरी देखील तो अग्नीच्या शिक्षेस पात्र होईल, असं येशू ख्रिस्त सांगत आहे. म्हणजे माझ्या प्रियबंधूंनो, आपण सभ्यतेने कसं वागावं, आपल्या भावा बहिणीचा आपण आदर कसा राखावा. जेव्हा आपण एकमेकावर मारामारीवरती येतो तेव्हा आपण जंगली बनतो, परंतु काही बुद्धी आपल्याला सन्मानाने सोडवता येतील का? एकमेकाच्या चर्चेने आपल्याला सोडवता येतील का? कधी लहानपण घेता येईल का? कारण येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो आहे की तुम्ही लहान बालकाशिवाय झाल्याशिवाय तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही आहे. बघा, ह्या गोष्टी किती गंभीर आहेत, किती मोलाच्या आहेत. अनेक वेळेला आपण त्या ऐकतो, आपल्याला बरं वाटते, तर ते आपण सोडून देतो, जीवनात अंमलात आणत नाही. आणि म्हणून आज येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो आहे की तुमच्या भावाला साधा मूर्ख हा शब्द देखील तुम्ही वापरता कामा नये. त्याबरोबरच त्या पुढच्या वाक्यामध्ये तो आपल्याला सांगतो आहे, परिच्छेदामध्ये, की व्यभिचार करू नको असं तुम्हाला जुन्या काळामध्ये सांगितलं होतं, पण मी तुम्हाला सांगतो आहे की तुमच्या मनामध्ये एखाद्या स्त्री किंवा पुरुषाविषयीचा वाईट विचार जर आला आणि तो विचार तुम्ही मनामध्ये घोळत ठेवला आणि त्याप्रमाणे तुम्ही कृती करायला लागला, तर तुम्ही ऑलरेडी तुमच्या मनामध्ये पाप केलेलं आहे. व्यभिचाराचं कडक शिकवण आहे. पण माझ्या प्रियबंधूंनो, अगदी शुद्ध, म्हणजे सोनं कसं आपण अग्नीमध्ये टाकून शुद्ध करतो, तसं माणूस शुद्ध झाल्याशिवाय आणि अशा प्रकारची चांगली शिकवण जगल्याशिवाय तो स्वर्गराज्यात प्रवेश करू शकत नाही. आणि हा स्वर्गातला पुरुष आपल्यामध्ये आला आणि आपल्याला सांगतो आहे, त्याचं आपण ऐकलं नाही तर आपण कुणाचं ऐकणार? म्हणजे माझ्या प्रिय बंधूंनो, येशू ख्रिस्त आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगत आहेत. विशेष करून धनसंपत्ती
सूडबुद्धी. कारण काय काय माणसं सुडाने एवढे पेटून उठतात आणि ते मनामध्ये ठेवतात की हे मी केल्याशिवाय याला सोडणार नाही. ही सूडबुद्धी चांगली नाही. म्हणून माझ्या प्रियबंधूने येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, ह्या विषयी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. येशू ख्रिस्त देखील कुणाचा न्याय करत नाही आणि कुणाविषयी आपल्या मनामध्ये वाईट ठेवत नाही. तसं आपण देखील कुणाचा न्याय करता कामा नये, कुणावरती आरोप करता कामा नये, कुणाची टीका करणं, ह्या सगळ्या गोष्टी योग्य नाहीत. कारण तो सांगतोय आहे न्याय करणारा एकच आहे आणि तो म्हणजे देव. आपण कशाला कोणाच्या नावाने आणि तो असा आहे आणि तो तसा आहे, त्याचं असं होणार तसं होणार. कारण परमेश्वर हा जगाचा न्यायाधीश आहे. आपल्याला त्याने न्यायाधीश बनवलेलं नाही, हे आपण लक्षात घ्यावं. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी आपल्याला सांगू इच्छितो की येशू ख्रिस्त एक आपल्याला शहाणपणाची गोष्ट शिकवतो की माणसाने 2 बोटीवर पाय ठेवून चालू नये, कारण तो मध्ये पडणार. त्याप्रमाणे माझ्या प्रिय बंधूंनो, आपण 2 धन्याची चाकरी करू शकत नाही, संपत्तीची आणि देवाची नाही. कारण एकावर तो प्रेम करणार, दुसऱ्याचा तो हेवा करणार. म्हणून आपण शुद्ध अंतकरणाने जीवन जगलं तरच आपण परमेश्वराचे होऊ शकतो. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, ह्या शुभवर्तमानात येशूची बरीचशी शिकवण आहे आणि ती जर आपण एक एक घेऊन पाळत राहिलो तर आपण देखील सगळे संत होऊ शकतो आणि येशूच्या नावाने परमेश्वराचा गौरव करू शकतो. अशा प्रकारे देवाचं राज्य आपल्यामध्ये यावं, आपल्या घराघरात नांदावं, हीच मी प्रभू परमेश्वराकडे प्रार्थना करतो. थँक्यू.